झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। अमरावतीमधील आता मेळघाटच्या रंगुबेली या गावामध्ये एकही मतदान झालेलं नाहीये। ग्रामपंचायत मधील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार आहे। मतदान केंद्रावर शुकशुकाट आहे। इचलकरंजीच्या फुलेनगर या परिसरामध्ये 100 कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार। 5 वर्षांपासून परिसरात विकास कामं न झाल्यानं हा बहिष्कार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अडूळ आणि लाड सावंगी या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे। मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा, मतदान यंत्र हळू चालत असल्यामुळेच मनस्ताप। जळगावच्या गोंदलाल मिल परिसरामधील मतदान केंद्रावर मोठी गर्दी। शेवटचा अर्धा तास राहिल्यानं मतदानासाठी नागरिकांची गर्दी। दापोलीतील काही काळ ठप्प झालेलं मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे। हरणे विसापूर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले होते। दुसरी ईव्हीएम मशीन उपलब्ध केल्यानंतर मतदान सुरळीत झालंय। नांदेडच्या धर्माबाद येथील कंट्रोल युनिटमध्ये बिघाड। कंट्रोल युनिट 5 ते 6 वेळा बंद पडल्याचा प्रकार। धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळा बूथ क्रमांक 144 येथील प्रकार आहे। बूथवर मतदारांच्या लागल्यात रांगा। दुपारनंतर सोलापूरमधील मतदान केंद्रावर गर्दी वाढली। अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। साताराच्या खंडाळामध्ये मतदान करतानाच हृदयविकाराचा झटका। मोरवे गावामध्ये मतदानकर्त्याचा जागीच मृत्यू झाला। श्याम धायगुडे असं मतदानकर्त्याचं नाव आहे। जालन्यामधील बदनापूर तालुक्यातील एका ईव्हीएम मशीन बंद पडली। बूथ कंडारी खुर्दमध्ये बूथ क्रमांक 180 मधील ईव्हीएम मशीन बंद राहिले। मवियाचे खामगावचे उमेदवार दिलीप सानंदा यांना काही तरुणांनी हकलून लावले। खामगावमधील बोहरीपुरा येथील घटना आहे। दिलीप सानंदांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची ही माहिती आहे। पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मीरा भाईंदरमध्ये भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते भिडले। मेहतांकडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। राम शिंदेंकडून पैशांचं वाटप होत असल्याचा रोहित पवारांकडून ट्विट करत आरोप आहे। राम शिंदेंच्या नातेवाईकाकडे 5 ते 8 लाख मिळाल्याचा असून कर्जतच्या लकी हॉटेलमधून हे पैसे वाटपाचे आरोप आहेत। रोहित पवारांकडून कारवाईची मागणी होते। वर्ध्यात शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तर यांना मारहाण। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा कराळेंचा आरोप आहे। बीडमधील परळी केजनंतर आष्टी या मतदारसंघामध्ये हाणामारी। आष्टीमध्ये सुरेश धस आणि मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला। बीड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती आहे। बीडच्या परळीत शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर।